शुक्रवारी बोलणार ताकीद या दोन मातांचं निधन झालं. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या रूढी आहेत, परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे रूढीप्रमाणे आज या ठिकाणी दशकरा विधी संपन्न होतोय. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जावं लागतं. त्याची वेळ परमेश्वर करत असतो. त्याप्रमाणे या दोन्ही मातांना खरं तर वार्धक्यानं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या आयुष्यातल्या ज्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण झाल्या आणि त्याला सुखाचं मरण आपण म्हणतो ते परमेश्वराने या दोन्ही मातांना दिलेले आहे. त्यांच्या जाण्यानं चव्हाण परिवार असेल, ताकीद परिवार असेल, यांना जे दुःख झालं आहे ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने या दोन्ही परिवाराला द्यावी. आपल्या सर्वांच्या वतीनं तमाम जनतेच्या वतीनं या दोन्ही मातांना विवाह श्रद्धांजली करतो. धन्यवाद. सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र परिसरामध्ये भीमा नदीच्या पवित्र तीरावर सातकरस्थळ नदीतील एक आदर्श मातोश्री स्वर्गीय सुलोचना जयराम चव्हाण आणि आपल्या शिवसेना पक्षातून कार्यरत असणारे दिलीपराव तापीर यांच्या मातोश्री स्वर्गीय शकुंतला गोविंदराव तापीर या दोन मातांना अखेरचा निरोप देण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चव्हाण आणि तापीर परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण सर्व पाहुणे मंडळी, महिला भगिनी, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपल्या सर्वांचे सहकारी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं नाव पुढे नेत असणारे हरिभक्तीपरायण भरत महाराज थोरात यांनी प्रवचनाच्या माध्यमातून या दोन्ही मातोश्रींना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. स्वर्गीय सुलोचना चव्हाण यांनी उभ्या आयुष्यामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं आपले पतिश्री जयराम चव्हाण यांनी देशसेवेमध्ये काम केलं आणि त्याच्या बरोबरीनं आपला प्रपंच करत असताना त्यांचे चिरंजीव सरपंच अजय शेठ असतील, त्यांचे इतर दोन बंधू असेल आणि एक भगिनी असेल, आपल्या सर्व कुटुंबाला मार्गदर्शन करण्याचे काम उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी केलं. त्या माध्यमातून संपूर्ण चव्हाण परिवार हा सातकरस्थळ आणि परिसरामध्ये जडणघडणीमध्ये आदर्शपणे काम करणारा, नातेवाईकांना मोठा असणारा परिवार आहे. त्याचबरोबर आपल्या राजगुरुनगर निवासी असणारं तापीर कुटुंब अनेक वर्षापासून आपल्या राजगुरुनगर शहरामध्ये वास्तव्यास आहे आणि त्या माध्यमातून स्वर्गीय शकुंतला तापीर यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपला प्रपंच नीटनेटका करण्याचे काम केलं. सासर माहेर नातेवाईक जपत असताना खऱ्या अर्थानं आपली सर्व 4 मुलं असतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केलं. तापीर परिवार हा आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये यामध्ये आपल्या वकिली क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये आदर्शपणे काम करणारे एक कुटुंब आहे. दिलीपराव आपल्या शिवसेना शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष कार्यरत असताना SD महामंडळामध्ये एक आदर्श सेवक म्हणून प्रामाणिकपणे आपल्या सेवेमध्ये त्यांनी अनेक माणसं जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून आज शिवसेना परिवारातील सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनींच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर या ठिकाणी या मंदिर आपल्या दसऱ्या घाट परिसराचं काम करत असताना गणेशराव असतील, कैलासराव असतील, माणिकराव होले असतील, इतर सर्व मंडळींनी अत्यंत प्रामाणिकपणे सर्वांना बरोबर घेऊन देणग्या वर्गण्या निधीचा विनियोग अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. पाठीमागे चालू असलेल्या इमारतीच्या संदर्भात उर्वरित कामासाठी 15-20 लाख रुपये
कमी पडतात असं त्यांनी या ठिकाणी सूचित केलं होतं. आणि आमचे दिलीपराव तापकीर आणि आमचे सहकारी पप्पू राक्षे यांनी सुद्धा सूचित केलं की या ठिकाणी हा निधी आपण द्यावा. मी या ठिकाणी येत्या कालावधीमध्ये उर्वरित कामासाठी नक्की निधीच्या माध्यमातून मदत करेल असा शब्द देऊन पुन्हा एकदा स्वर्गीय सुलोचना चव्हाण आणि स्वर्गीय शकुंतला तापकीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.